राज्यामध्ये मान्सूनच्या आगमनाला झालेला विलंब आता गंभीर पाणी टंचाईच्या रूपाने समोर येऊ लागला आहे। एका बाजूला शहरांमध्ये पाण्यासाठी टँकरच्या फेऱ्या वाढलेल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर पिकं करपू लागली आहेत। पुण्यात टँकरची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे। वाशिममध्ये धरणातील जलसाठा तळाला पोहोचलाय। जालन्यात शेतकऱ्याला लाखोंचं पीक उपटून टाकावं लागलंय, तर कोल्हापूर आणि बेळगावमध्ये पावसासाठी देवांना साकडं घालण्याची वेळ आली आहे। राज्यभरातील पाणी टंचाईचं हे भीषण चित्र दाखवणारा हा सविस्तर रिपोर्ट। जून महिना संपत आला तरी अजूनही मान्सूननं अपेक्षित वेग पकडलेला नाही। परिणामी राज्यातील अनेक भागांमध्ये पाणी टंचाईचं संकट दिवसेंदिवस गडद होतंय। पुण्यात दिवसाआड पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर महापालिकेला 100हून अधिक अतिरिक्त टँकर फेऱ्या सुरू कराव्या लागल्या आहेत। शहरातील टँकरच्या फेऱ्यांची संख्या तब्बल 1550 पर्यंत पोहोचली असून खराडी, काळेपडळ, येरवाडा, धायरी आणि उंडरी परिसरात नागरिकांना पाणी टंचाईचा मोठा फटका बसतोय। पाणी टंचाईचा सर्वाधिक फटका मात्र ग्रामीण भागातील जनसामान्यांना बसतोय। जालन्यातील भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे शेतकरी संजय सपकाळ यांनी 1.5 एकरावरील मिरचीचं पीक स्वतःच्या हाताने उपटून टाकलंय। ऐन काढणीच्या तोंडावर विहिरी आणि पाण्याचे स्रोत आटल्यानं पिकाला पाणी मिळालं नाही। या पिकासाठी 1 लाखाहून अधिक खर्च झालेला असताना लाखोचं संभाव्य उत्पन्न पाण्याअभावी वाया गेलंय। हे केवळ एका शेतकऱ्याचं दुःख नाही, तर राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या चिंतेचं प्रतीक बनलंय। बेळगाव जिल्ह्यातही परिस्थिती वेगळी नाही। भाताची रोपं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना आता टँकरचा आधार घ्यावा लागतोय। एका टँकरच्या फेरीसाठी 800 ते 1000 रुपये खर्च करावे लागत असून तरीही पाणी सहज उपलब्ध होत नाहीये। पावसाअभावी भाताची रोपं वाळू लागल्यानं शेतकऱ्यांसमोर दुबार खर्चाचं संकट उभं ठाकलंय। प्रत्येक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत राहून टँकरनं पाणी घालत आहे। इथं पाण्याची समस्या म्हटला, विहिरीला पण पाणी नाही, त्याच्यामुळे टँकरनं पाणी आम्ही इथं पुरवठा करत, कारण आम्हाला दुबार पेरणी होत नाही। कारण का खताचा रेट वाढलेला आहे। बियाणं बघायला गेलेलं तर 100-150 रुपये किलोप्रमाणे बियाणं चालू आहे। त्याच्यामुळे दुबार पेरणी करायचं नाही म्हणून आम्ही टँकरला, गावच्या टँकरनं पाणी पुरवठा शेतीमध्ये चालू करायचं आहे। तुरमुरी, बाची हे भातासाठी नावाजलेली गावं आहेत आणि आमच्या भाताला भरपूर दर मिळत होता आणि आता जून महिन्यापासून सुरुवातीपासून पाऊस चालू होता। औंधू तो नाही आणि औंधू पावसानं दांडी दिल्यामुळे आम्हाला टँकरनं पाणी सोडावं लागायलं आहे आणि टँकरनं पण जमिनीमध्ये पाणी नसल्यामुळे ते पुरेपूर होईना आणि 5 एकरामधली जी लागण असते ती आम्ही असं ह्या पद्धतीने तयार करतो आहे आणि त्याच्यामुळे नुकसान व्हायला आहे। दरम्यान वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहर आणि आसपासच्या गावांसाठी जीवनदायिनी ठरणाऱ्या अडोळ धरणात केवळ 7% जलसाठा शिल्लक आहे। रिसोड शहरात 6 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असून पाऊस आणखी लांबल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे। प्रशासनासमोर उपलब्ध पाणीसाठा जपण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय। कोल्हापूर जिल्ह्यात तर पावसासाठी श्रद्धेचा आधार घेतला जातोय। राधानगरी तालुक्यातील पिंपळवाडी गावात ग्रामस्थांनी बैलगाडी मिरवणूक काढत ग्रामदैवतांना जलाभिषेक केला। गंगाबावी येथील पवित्र पाणी आणून देवतांना साकडे घालत चांगल्या पावसासाठी प्रार्थना करण्यात आली। भाताच्या पेरण्या धोक्यात आल्या असून अंकुरलेली रोपं वाळत चालली आहेत आणि जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न आता निर्माण झालाय। शहरातील वाढत्या टँकर फेऱ्या, धरणातील आटलेला पाणीसाठा, वाळणारी पिकं आणि पावसासाठी देवाकडे धाव घेणारे ग्रामस्थ, ही सर्व चित्र राज्यातील पाणी टंचाईची तीव्रता अधोरेखित करणारी आहे। हवामान खात्याकडून आणि कृषी विभागाकडून येत्या काही दिवसात चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी तोपर्यंत लाखो नागरिक, शेतकरी आणि प्रशासनाची नजर एकाच गोष्टीवर खिळली आहे आणि ती म्हणजे वरुण राजाची कृपा। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।